नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. जालिंदर दत्तात्रय मंडली, हां, मुक्काम पोस्ट डिंगोरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या या ऊसाच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर. तर मला सांगा दादा, ही ऊसाची व्हरायटी कोणती आहे आपली? 32, बरोबर. म्हणजे 86-032 म्हणून व्हरायटी, बरोबर. तर साधारणतः हा ऊसाचा प्लॉट दादा किती दिवसात झालेला आहे आता? साधारणतः 6 ते 7 महिने झाले. हा, म्हणजे 6.5-7 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झाले, बरोबर. तर ऊस या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण ऊसाला भर मारतो त्या पिरियडला आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ती तुम्ही काय केलेली आहे, बेडमध्ये म्हणजे भर मारायच्या पिरियडला ती खाली टाकलेली, बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ऊस या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? बेनिफिट चांगलं भेटलं. आता सध्या 10-12 कांड्यांवरती ऊस चढली. हा, म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, 12 म्हणण्यापेक्षा आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना, खालून भरपूर प्रमाणात आहे ना कांडीमध्ये जवळजवळ आहे ना 13 ते 15 कांड्यापर्यंत आता ऊस आहे, बरोबर. आणि महत्वाचं आता फुगून व्हायला सुरुवात झालेली, बरोबर. वरती जर आता वाढ पाहिली तर 5-6 महिन्याच्या वाढ आता चांगल्या प्रकारे त्याची वाढ पण झालेली, बरोबर. आणि महत्वाचं काय का ऊस असा कुठं पिवळा नाही, म्हणजे एकदम काळाभोर ऊस दिसतोय, बरोबर. पत्ती जर बघितली तर एकदम फ्रेश पत्ती, बरोबर. आणि आता परत तुम्ही तो नवीन जो ऊस लावलेला आहे त्याला पण तुम्ही खतं मागवलेली परत, बरोबर. तर मला एक सांगा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहे ती वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.